नमस्कार, मी संघवी लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आत्ताची ही बातमी धक्कादायक आहे, कारण गोव्यातल्या सगळ्यात जास्त सुरक्षा असलेल्या कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून एक आंतरराज्य ड्रग्ज रॅकेट चालवलं जात असल्याचा दावा गोवा पोलिसांनी केलाय. धक्कादायक बाब म्हणजे हे रॅकेट चालवत होता तो शिक्षा भोगत असलेला एक कैदी होता. गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं दिल्ली आणि तेलंगणा पोलिसांच्या मदतीनं या संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश केलाय. या कारवाईत लाखो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून अनेक संशयितांना अटक करण्यात आली आहे. पण तुरुंगाच्या भिंतीआड बसून हे संपूर्ण रॅकेट नेमकं कसं चालवलं जात होतं आणि या नेटवर्कचे धागेदोरे गोव्यातून थेट दिल्ली आणि हैदराबादपर्यंत कसे पोहोचले, पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून. गोव्यातल्या सगळ्यात जास्त सुरक्षा असलेल्या कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून एक धक्कादायक ड्रग्ज रॅकेट उघडकीस आलं. त्याचं कारण म्हणजे शिक्षा भोगत असलेला एक कैदी. तुरुंगाच्या भिंतीआडूनच आंतरराज्य ड्रग्ज नेटवर्क चालवत असल्याचा दावा गोवा पोलिसांनी केलाय. गोवा क्राईम ब्रँचनं दिल्ली आणि तेलंगणा पोलिसांच्या मदतीनं राबवलेल्या विशेष कारवाईत या रॅकेटसह दुसऱ्या एका आंतरराज्य टोळीचाही पर्दाफाश केलाय. या कारवाईत सुमारे 43 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तपासाची सुरुवात झाली 18 जून रोजी फडफडेमधून. क्राईम ब्रँचनं अभिराम पुलिक्कल या 26 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडूनच 2.5 लाखांहून अधिक किमतीचं मेथमफेटामाइन आणि MDMA जप्त करण्यात आलं. यानंतरच पोलिसांनी मोबाईलमधील संपूर्ण डिजिटल माहितीची फॉरेन्सिक पद्धतीनं तपासणी करून पुरावे शोधले आणि त्यातूनच या संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे समोर येऊ लागले. या तपासात उघड झालं की 2020 मधील NDPSच्या गुन्ह्यात अभिराम कोलवाळ कारागृहात होता. तिथंच त्याची ओळख अंमली पदार्थ प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या अझरुद्दीन आची म्हणजेच असरूशी झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अभिराम हा अझरुद्दीनच्या सूचनेनुसार ड्रग्ज पुरवठा करू लागला. अझरुद्दीन मात्र कारागृहातच बसून संपूर्ण नेटवर्क नियंत्रित करत होता, असा पोलिसांचा दावा आहे. ही माहिती समोर येताच क्राईम ब्रँचनं न्यायालयाकडून अझरुद्दीनचा ताबा घेत पुन्हा त्याला अटक केली आहे. तपास पुढे सरकताच या रॅकेटचे धागेदोरे थेट दिल्लीपर्यंत पोहोचले. गोवा पोलिसांच्या माहितीनुसार 11 जुलै रोजी दिल्ली क्राईम ब्रँचनं मुसान मुखिरी आणि मोहम्मद फैजान या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 40 लाख रुपयांचे 151 ग्रॅम मेथमफेटामाइन आणि तब्बल 512 ग्रॅम मॅजिक मशरूम जप्त करण्यात आले. त्यामुळं गोव्यातून सुरू झालेलं हे नेटवर्क अनेक राज्यांमध्ये सक्रिय असल्याचं स्पष्ट झालं. या दरम्यान 28 जुलै रोजी वैरे येथून कालीचरण भोला याला 80,000 रुपयांच्या गांजासह अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून आणखी एका नेटवर्कचा पर्दाफाश झाला. मुख्य आरोपी कृष्णा बेळगावकर, जो परवरी पोलिसांना दरोडा आणि खून प्रकरणात हवा होता आणि तब्बल 18 महिन्यांपासून फरार होता, तो हैदराबादमध्ये बसून गोव्यात गांजा तस्करीचं नेटवर्क चालवत असल्याचं समोर आलं. त्यानंतर अवघ्या 24 तासात परवरी पोलिसांनी हैदराबादमध्ये धाड टाकून त्याला अटक केली. या संपूर्ण कारवाईनंतर गोवा क्राईम ब्रँचनं केवळ एक ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त केलं नाही, तर तुरुंगाच्या आतूनच गुन्हेगारी नेटवर्क कसं चालवलं जात होतं याचाही पर्दाफाश केलाय. आता या नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग होता, कारागृहातून संपर्क कसा साधला जात होता आणि या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार आणखी कोण आहे याचा तपास सुरू आहे. कारण या प्रकरणामुळे केवळ ड्रग्ज माफियाच नव्हे, तर कारागृहाच्या सुरक्षेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. गोव्यातल्या सगळ्यात सुरक्षा असलेल्या कारागृहातून ड्रग्ज रॅकेट चालवल्याचा आरोप समोर आल्यानंतर कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता असून या प्रकरणातील आणखी धागेदोरे शोधण्यासाठी पोलिसांचा सध्या तपास सुरू आहे.